Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, आवाज येतोय का ma'am. माझा? Good Good evening. evening. Good evening, ma'am. 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 Good evening. ओके. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. व्हिडिओ ऑन ठेवा. मल्हार, देवराज, रिया व्हिडिओ ऑन ठेवा. विराज व्हिडिओ सर्वांचे ऑन ठेवा. Good evening, ma'am. असं काय होत नाही. Good evening. हे पण करा. रेवती, ईश्वरी, समर्थ, हर्षित, पृथ्वीराज, संबोध व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन ठेवा. मॅम माझा व्हिडिओ ऑन होत नाही. मॅम माझा व्हिडिओ ऑन होत नाही. असं कसं काय होत नाही? बरं पाहता आपण कुठपर्यंत प्रश्न आहे. केला की अभ्यास केला ना. बरं पहा तुम्ही जो अभ्यास पाठवताय ना तुम्ही चेक केलाय पण अगदी पेज टू पेज माझ्याकडून पूर्ण लगेचच होत नाही. आता मी आले पहा इतरही क्लास वगैरे असतात पण शक्यतो या ज्या चुका आहेत त्या चुका मी तुम्हाला ग्रुपवरती नाही टाकत. आणि बऱ्याच जण वाचन करताना बरेच जणांच्या चुका होतात. वाचन खूप चुकीचं करतात. त्याबरोबर मी जी काल ट्रिक सांगितली होती त्या ट्रिक नुसार तुम्ही उदाहरणं नाही सोडवली. मी ट्रिक काय सांगितली होती तुम्हाला बेरजेवाली काय नेहमीच्याच पद्धतीने सोडवलं तुम्ही. वृंदा ट्रिक आठवत नव्हती का? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले परीक्षेमध्ये एवढा एकूण वेळ संख्या. नसतो. परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो आपल्याकडे. मॅम ती चुकत होतं त्यामुळे नाही सोडवली. चुकत होतं. ट्रिक मध्ये कसं चुकेल? बरं पाहता हे प्रश्न 1.4 सुरू होतो ना. हे झाले होते आपले प्रश्न. हे झाले होते का पहा बरं. 1.3 झाले होते ना. येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये द्या. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आवाज थोडा आजही खराब येईल. आणखी आवाज काय माझा नीट झाला नाही. पुन्हा पाऊस खूप आहे आमच्याकडे. पावसामुळे तब्येत काय पूर्णपणे ठीक होईना माझी. बरं 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या. प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या. ओके कोमलचं आन्सर मिळालं. सुबोधचं आलं. श्रेयाचं आलं. श्रेयाचं फक्त यस म्हणून आलं. आराध्या, मल्हार, जीवन, रिया. ओके ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. आपण चेक करूयात. क्रॉस चेक करूयात. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी कशी काढतात ते नीट लक्ष द्या. आता 1 पासून ते 20 पर्यंत आपण काय करायचं अगोदर कोणकोणत्या संख्या किती संख्या येतात कोणत्या हे जरी नाही माहित नसलं तरी काही अडचण नाही. मोबाईल नंबर यासाठी उपयोगी पडतो. मूळ संख्यांचा मोबाईल नंबर दिला होता मी. पण तरी सुद्धा पाहूयात आपण 1 ते 20 मध्ये किती आणि कोणकोणत्या मूळ संख्या येतात पहा. 1 ते 20 मध्ये 2 ही मूळ संख्या येते. त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 11, 13, 17 आणि 19 म्हणजे सुरुवातीच्या 4 आणि नंतरच्या 4 अशा एकूण 8 मूळ संख्या मिळतात 1 पासून ते 20 पर्यंत. मग या प्रकारे इक्वेशन तयार करायचं फक्त. म्हणजे 20 पर्यंत 1 ते 20 पर्यंत एकूण संख्या जर मोजल्या तर त्या होतात 20. म्हणजे 20 मध्ये जर 8 मूळ असतील तर 100 ला किती? टक्केवारी मोजताना याच प्रकारे करायचं. तर 100 ला किती? कितीसाठी आपण प्रश्नचिन्ह किंवा x मानू शकतो. x बरोबर 100 गुणिले 8 छेदामध्ये 20 ठेवायचे.
आणि काटछाट भागाकार करायचा. 20ने आता या 100ला भाग द्यायचा. 20 एक 20, 20 5 100. या प्रकारे हा काटछाट भागाकार करायचा आहे. काटछाट भागाकार म्हणजे फक्त काय करायचंय, कोणत्या क्रमांकावरती ती संख्या येते तो क्रमांक लिहायचा असतो. 5 आणि 8 यांचा गुणाकार झाला 40, जे की सर्वांचं उत्तर येत होतं 40%. पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी. व्हेरी गुड, सर्वांचं आलंय. ऑप्शन कुणाचाही चुकीचा दिसलेला नाही. पुढील पैकी कोणती संख्या मूळ आहे? एवढा व्यवसाय उद्यानंतर काही डाऊट्स असतील तर त्यासाठी माईक सर्वांचे ऑन केले जातील. ओके, प्रश्न वाचण्याच्या अगोदरच उत्तरही आलं पहा. पुढील पैकी कोणती संख्या मूळ आहे? पाहता क्षणी उत्तर मिळतं. ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी 83, 83 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन नंबर, ओके, 2 आणि 3 असे दोन आन्सर येतात. रियाचं फक्त 3 आलं, बाकीच्यांचं 2 म्हणणं आहे. बरं पहा, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने आता मूळ अवयव पाडावे लागतात. 32चे मूळ अवयव पाडून घेऊयात. पर्याय कसा चेक करायचा पहा. पर्याय 2 बरोबर आहे पहा. ज्यांचं उत्तर पर्याय 2 आलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. मूळ अवयव कशाला म्हणायचे पहा. 32चे मूळ अवयव. 32 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 8च्या पाड्यात चौथ्या क्रमांकाची. 4 8 32. आता पुन्हा 8 कोणाच्या पाड्यामध्ये येतो आणि कोणत्या क्रमांकावरती तो येतो तो लिहायचा. 8 बेचोक 8 आणि 4 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 2च्या पाड्यात दुसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा आता 2 कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही, तो आहे असा लिहायचा. 4 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 2च्या पाड्यात दुसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा राहिलेला 2 आहे असा, पण 2 आहे असा. आता जे मूळ अवयव म्हणतो, आता हे अवयव किती झाले पहा. मूळ अवयव एकच, पण तो किती वेळा गुणाकारामध्ये आला तेव्हा 32 मिळाला. 5 वेळा जर या 2चा गुणाकार केला तर तसा चालणार नाही. किती पाहिजे त्यांना? 2च मूळ अवयव पाहिजेत. हा मूळ अवयव एक आहेत, पण इथे 5 घ्यायचे. 5 वेळा आला ना हा 2, मग असं चालणार नाही. मग आता 33चे मूळ अवयव पहा. 11 त्रिक 33 करायचा अगोदरच हे केलं 11. 33चे अवयव. 33 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 11च्या पाड्यात तिसऱ्या क्रमांकावरती. मूळ पण आहे आणि 2च अवयव आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. आता तिसऱ्याला चूक का म्हटलं आपण? पहिला चुकला, दुसरा बरोबर आहे, तिसऱ्याला चूक का म्हणायचं? आता 34चे अवयव. 2 संख्यांचा गुणाकार पण मूळ होता म्हणून हे घेतलं होतं. तर 34चे अवयव पाडायचे होते. मग 34 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? पहा आता अर्धा जरी केला तरी कळणार आहे. पे बे आणि पे सती 14 म्हणजे 17 गुणिले 2. 17 दुणे 34. 17 आणि 2 दोनही मूळ संख्या आहेत. पण यांचाही आता याचा जरी दोनही मूळ संख्या येत असली तरी आता 2 मूळ अवयव आणि 34 पेक्षा 33 हा लहान आहे. त्यांचे मूळ अवयव पण लहान आहे, संख्या पण लहान आहेत. या तुलना जर दोघांमध्ये केली तर 33 हा लहान आहे म्हणून तिसरा पर्याय चुकला. आणि 35 मध्ये 5 गुणिले 7 याचे सुद्धा 2 मूळ अवयव पडतात. पण या दोघांच्याही तुलनेमध्ये 33 मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. 3 जणांचे 2-2 अवयव पडत होते म्हणून तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करावं लागलं. विराज, एवढे प्रश्न होऊ दे, मी माईक ऑन करते. एवढा व्यवसाय होऊ दे. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? मूळ संख्या शोधायची. प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे. आन्सर मिळत आहे ऑप्शन नंबर डी.
व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी 97 ही मूळ संख्या आहे. मूळ म्हणजे कधीच कोणत्याच पाड्यामध्ये ही संख्या मिळणार नाही, 1च्या आणि 97च्या पाड्यात सोडून. 5वा प्रश्न, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. प्रश्न सोडवा. प्रश्नाचं उत्तर मिळते ऑप्शन नंबर 1. ओके. आता या संख्येची अदलाबदल करायची, दोघांना एकमेकांच्या जागी ठेवायचं आहे. संख्या काय तयार होईल पहा. आता इथे 6 इकडे 9 आहे, 6च्या जागी येणारे 9, नंतर 4, नंतर आता इथे 9 आहे, तिथे 6 आणि 0. येणारी मूळ तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती. आता अगोदर संख्या किती होती, 36,490. आता संख्या झाली 39,460. 39,460 मधून आहे ती मूळ संख्या म्हणजे दिलेली संख्या वजा करायची. यांच्यातली वजाबाकी किती येते पहा. हा 0, 16 मधून 9 गेले 7, 9 आणि हा 2, 2,970. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर, जो की टेबल मध्ये येऊ शकतो. फिफ्टीन. ओके, ऑप्शन नंबर 3 म्हणणं आहे सर्वांचं. व्हेरी गुड. 15 हा कंपोजिट नंबर आहे. बरोबर आहे. 17, 29 आणि 97 हे एकमेकांच्या पाड्यामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, पण 15 हा 3च्या पाड्यात येतो, 5च्या पण येतो आणि 15च्या पण येतो. पुढचा प्रश्न, 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे लहान. ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. पाहता, जर नीट निरीक्षण केलं तर सर्वच अंक, सर्वच पर्यायामध्ये हेच आहेत, 9, 5, 0, 2, 4. मग इथं प्रत्येक जणाकडे तेच अंक आहेत. इथे डायरेक्ट पाहायचं होतं की लहान संख्या कोणती आहे. 20,459 या इतर तीनही संख्यांच्या तुलनेत लहान आहे. ऑप्शन नंबर बी. 1.4 मध्ये कोणाचे काही डाऊट आहेत का. माईक ऑन आहेत सर्वांचे. मॅम पाचव्या प्रश्नामध्ये मॅडम पहिल्या प्रश्नामध्ये बरं पहिला पुन्हा पहा एकदा. 1 ते 20 पर्यंतच्या मला मूळ संख्या सांगा. प्राईम नंबर यामधले कोणते आहेत. 2, 3, 5, 17, किती झाले किती झाले. अरे 20 बरोबर. किती 20 संख्या आहेत. 20 आपल्याला 20 पैकी 8 ह्या मूळ मिळाल्या. 20 पैकी 8 कशा आहेत या मूळ आहेत. बरोबर. एक मिनिट आहे, महत्वाचं म्हणून घ्यावं लागतं. हॅलो. मॅम बोलत आहेत, तुम्ही थांबा. बरं.
इकडे नाही कसं दिसत. एक फोन होता म्हणून घ्यावा लागला, तेवढं महत्वाचा होता. बरं, पण आता 1 पासून ते 20 पर्यंत एकूण 20 संख्या आहेत. यामधल्या 8 या मूळ संख्या आहेत. मग टक्केवारी काढताना काय करायचं? जेवढ्या संख्या दिल्यात, आता एकूण 20 मध्ये तुम्हाला संख्या मिळाल्या किती? मूळ किती मिळाल्या? 8. 20 पैकी 8 या मूळ होत्या. तर टक्केवारी म्हणजे 100चा संबंध आला, बरोबर. 100ला शेकडा म्हटलं जातं, शेकडा म्हणजेच टक्केवारी असते ते. 100ला किती? 20ला 8 तर 100ला किती? सूत्र वगैरे लक्षात ठेवायचे नाही, एवढे ट्रिक लक्षात ठेवायचे. या प्रकारे काढायचं. 100ला 20ला 8 तर 100ला किती? कितीसाठी आपण x वापरा किंवा इथं प्रश्नचिन्ह असं लिहिलं तरीही काही हरकत. तर प्रश्नचिन्ह काढायचं, ज्याची किंमत काढायची असते त्याला बाजूला काढायचं आणि तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकारामध्ये ज्या तिरकस एकमेकांच्या समोर संख्या असतील त्यांचा गुणाकार करायचा असतो आणि त्या अंशामध्ये मांडायच्या असतात. मग इथे तिरकस गुणाकार एकमेकांच्या समोर 100 आणि 8 या होत्या. 100 गुणिले 8 केले. हो, आणि उरलेला एक असतो तर तो छेदामध्ये लिहायचा. आज थोडंसं बोलतानाही मला खूप त्रास होतोय. जरा जास्त वेळ मला ऑफलाईनला पण बोलावं लागलं. बरं, पहा आता 20 ने 5ला 100ला भाग द्यायचा आहे. 20च्या पाड्यामध्ये 100 येतो का? हो. 20चा 5 100. 20चा 100. 20च्या 5चे 100, 20चा बरोबर. 5 100. आता उरलं कोण? 5 आणि 8. मग यांचा गुणाकार करायचा आहे. किती झाले 5 आणि 8 यांचा गुणाकार? 40. 40. 40. आलेत का 40%? आता आता माझा प्रश्न पाचवा. वेगळा आहे. मी सांगते, 5वा पण सांगते. हा प्रश्न आहे माझा. मॅम. ऐवजी मी 30 लिहिलं. पहिल्याचे काही काय सूत्र लिहून देऊ? पहिल्या प्रश्नाचे काही उदाहरण. मग तेच घेतले ना, 1 ते 30. अरे, पहिल्या प्रश्नाचं उदाहरण दिलं 1 ते 30 या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्येची टक्केवारी काय आहे? आता हे तुम्ही काढायचं आहे. अगोदर 20 होतं ना, आता 30 पर्यंत तुम्ही काढा. मला पहिलं आता तुमच्या प्रश्नाचे, तुमच्या उत्तराची मी वाट पाहते. तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक नका टाकू, उत्तराचा क्रमांक टाका. संचिताचा डाऊट होता का? संचिता, बोला. माईक ऑन कर. हो संचिता, टीचर, डाऊट होता. हा, बोल ना. मला तिसरा प्रश्न नाही समजला. घेते ना मी. एवढा पहिला प्रश्न सर्वांचा क्लिअर होऊ दे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी थोडा, पहिला प्रश्न बदलले ना आता. इथे हा बदललेला प्रश्न आहे. मग बदललेल्या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, मग त्यानंतर मी तिसरा एक्सप्लेन करते. हो. ओके, 80% आलं पहा. आराध्याचं 25% आलं. 80% कोणाचं होतं? 1 मिनिट. 80% वाला कोण होतं? ऑप्शन कट झाला तो. 80% आता पुन्हा काही दिसेना. कट केलाय का ऑप्शन कोणी? 80%. हा, पृथ्वीराजचं 80 आलं, मुग्धाचं 80 आलं. बर, आता एक्झॅक्ट उत्तर काय येतं? 60 सुद्धा आलं. विराजचं 60 आलं, मुग्धाचं 80, मनस्वीचं 80, शिवेंद्र राजे यांचं 25 आहे, संचिताचं 80% आलंय. ओके, देवराजचं 80 आलं, काहींचं 25ही आलं. तर प्रश्न कसा सोडवायचा होता तो लक्ष द्या. आता 1 पासून ते 30 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या मोजायच्या होत्या. काढल्या नाही तरी चालतील, पण तुमच्या आणखी पाठ नाही झालेला, मोबाईल नंबर पाठ नाही, म्हणून हे आपण काढतोय.
आता पहिल्यामध्ये कोणकोणत्या होत्या आणि थोडीशी सवय राहू द्यायची म्हणजे पाठ पण होऊन जातात. पहिल्या 1 ते 10 मध्ये 4 आहेत. कोणत्या आहेत त्या? 2, 3, 5 आणि 7. नंतर मग 11 ते 20 मध्ये 11 ते 20 मध्ये पण पुन्हा 4 आहेत. 11, 13, 17 आणि 19. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 2 आहेत. कोणत्या आहेत त्या? 23 आणि 29 या 2 झाल्या. मग या 2 आहेत. तर मग आता इथे एकूण कुठपर्यंत झाल्यात पहा. अगोदर तर आपण पाहिलं होतं इथपर्यंत 8 झाल्या होत्या. आणखी 2 वाढल्या. म्हणजे आता एकूण झाल्या 10 मूळ झाल्या या. 1 पासून तर 30 पर्यंत 1 ते 30 या 30 संख्या होतात. तर संख्या जर पाहिल्या तर त्या किती संख्या आहेत एकूण? 30 संख्या आहेत. या 30 संख्यांच्या दरम्यान 10 मूळ संख्या मिळाल्यात. एवढं डिटेल तुम्हाला लिहून दिलंय. मग प्रश्न सोडवताना असं करायचं. 30 मध्ये जर 10 मूळ आहेत तर 100ला किती? 100ला कितीच्या जागी x ठेवा किंवा प्रश्नचिन्ह ठेवा. x ची किंमत काढायची म्हणून x ला बाजूला काढलं. x बरोबर तिरकस गुणाकार कोणाचा होणार? 100 आणि या 10चा. 100 गुणिले 10. आता छेदामध्ये हा 30. आता हे जे उत्तर येणार आहे तर ते पूर्ण येणार नाही. पॉइंटमध्ये येणारं उत्तर आहे. आणि शेवटी जर एकक स्थानी अंश आणि छेदामध्ये जर 0 असतील तर आपण काट मारू शकतो. असं काट मारलं तरीही चालतं किंवा 10च्या पाड्यामध्ये 30 येतात का? असंही करू शकतो. 10 एक 10, 10 त्रिक 30. उरले कोण? 100/3. मग 100/3 म्हणजे 100ला 3 ने भाग द्या. ज्यांना असा भागाकार येत नाही त्यांनी या प्रकारे मांडा. 100ला भाग द्या या 3 ने. पहा तर याचं उत्तर हे कसं येते पहा. एक रिकरिंग नंबर येतो. 3 त्रिक 9. 1 उरला. 10 मधून 9ला घेतलं 1 उरला. पुन्हा नंतरचा 0 आणि हा 1 हे दोघ जण मिळून 10 झाले. पहा पुन्हा 3 त्रिक 9. आता 10 मधून 9ला काढलं 1 उरला. 1 उरला त्याच्या पुढे मी 0 घेतला. 0 घेतला म्हणून इथे पॉइंट दिला. पुन्हा 3 त्रिक 9. पुन्हा 1 उरला. पुन्हा लिहिला. पुन्हा एक 0 घेतला. पुन्हा 3 त्रिक 9. मग आता पॉइंट ना 33.33% हे याचं उत्तर झालं. आणि अशा संख्येला रिकरिंग नंबर म्हणतात. म्हणजे हे जे आहे तर ते पुन्हा 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 3 हा रिपीट होणार आहे. आवर्ती म्हणायचं याला. आवर्ती आवर्ती उत्तर आहे. आवर्ती दशांश अपूर्णांक. आणि ज्यांना असं नाही समजत आहे तर त्यांच्यासाठी मी नेहमीच तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने भागाकार करून दाखवते. पॉइंटचा भागाकार कसा करतात? ज्यांना जमत नाही त्यांना सुद्धा जमेल. अतिशय सोप्या पद्धतीने केला जातो. आता 3च्या पाड्यामध्ये ती 1 तर येत नाही. मग शून्याचा भाग द्यायचा किंवा डायरेक्ट दोघांचा विचार करायचा. मग 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेले 1 उरला. हा शून्याला खाली घ्यायचा. पुन्हा 3 त्रिक 9. अरे इथे पॉइंट अगोदर झाला. हा 3 त्रिक 9. आता 1 उरला. आता 1 उरला असेल तर हा 3 आणि इथे 1 लहान असेल तर याला आपण बाकी म्हणतो. बाकी यामध्ये 1 उरले पण आपण याला पॉइंट मध्ये नेऊ शकतो. मग पॉइंट मध्ये नेण्यासाठी काय करायचं? इथे 0 घ्यायचा. 0 काय आपल्याला फ्री मध्ये नाही मिळत. 0 घेतला म्हणून इथे दशांश द्यायचा. दशांश म्हणजेच पॉइंट द्यायचा इथे. पुन्हा 3 त्रिक 9. पुन्हा 10 मधून 9 गेले 1 उरले. एकदा पॉइंट घेतला की नंतरच 0 फ्री मध्ये मिळतात. पुन्हा एकदा 0 घेतला. पुन्हा एकदा 3 त्रिक 9. बाकी 1 उरली. तुम्ही 10 पानं जरी भागाकार करत बसलात तरी हे असंच उत्तर येणार आहे. बरं आता समजलं का तुम्हाला? एकाचंही उत्तर हे व्यवस्थित नव्हतं. मॅम हा बोल मॅम विराज बोला. मॅडम हा बोला. हे वेगळ्या प्रकारे सोडवलं. काय सोडवलं तसं? हा विराज बोलेल एकटा फक्त. मी एकाचा माईक ऑन करते. विराज बोला. माईक ऑन आहे विराज तुझा. मी आहे ना म्हणजे ते 20चे 40% होतात ना. हा त्याच्यामध्ये पुढचे 2% मिळवले का? तसं नाही सोडवायचं. नाही मॅडम तसं नाही. हा म्हणजे 20चे 40% होतात. तर मग ते 10चे किती ना. मग मी ते 2% एक्स्ट्रा
त्याच्यामध्ये मिळवले. म्हणजे मग ते झाले टोटल ते 10 ना. मग मी 40 अर्धे केले 40चे, मग ते 20 आले ना. मग हा 40 प्लस 20 म्हणजे आपण 20 प्लस 10 केलं तर विराज 30 उत्तर येतं ना. मग मी तसं केलं 60. मग माझं त्याच्यामुळे 60 आलं. बर, आता या पद्धतीने करा. हर्षित बोला. हर्षित, माईक ऑन केला मी हर्षितचा. हर्षित mic on आहे. पृथ्वीराज माईक ऑन आहे. पृथ्वीराज मॅडम माईक. मॅडम हॅलो 5वा प्रश्न घ्या. सरांना बोलायचंय का? आमच्या या स्वाध्याय क्रमांक 1.4 मध्ये एक प्रश्न होता. हा, कोणता सर? पहिल्या 4 ची बेरीज आहे. पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज. अभाज्य म्हणजे प्राईम नंबर्स ना. हो, अभाज्य म्हणजे प्राईम नंबरच. मग आलं मग त्याचं उत्तर 17 आलं त्याचं उत्तर. 17 आलं का? वेगळा होता का? याहून वेगळा होता का प्रश्न? आपल्या या तुमच्या जी पीडीएफ होती की नाही याच्यामध्ये नव्हता तो प्रश्न. हो का? मला प्रश्न सांगा ना तुम्ही. घेते. हा समजला ना पहिल्या हर्षित? 4 हा समजला तो. बर बर, हा मी घेते प्रश्न, मला सांगा. झाला. पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज आहे. 2021 मध्ये विचारलेला आहे प्रश्न. हो का? पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज आहे. अभाज्य संख्यांची बेरीज आहे. पर्याय दिले असतील ना त्याच्यानंतर? हा पहिल्या 11, 26, हो. बरं, पर्याय 11, 26. हा, ओके. यापैकी मी जो काढतो ते काढते ना, तो पर्याय आहे का पहा. पहिल्या 4 अभाज्य म्हणजेच प्राईम नंबर, मूळ संख्या याला म्हणायचं. अभाज्य हे नाव तुम्हाला शक्यतो स्कॉलरशिप मध्ये कधीच येणार नाही, पण नवोदय मध्ये येणार. पहा, मग पहिला नंबर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5 आणि 7, या सर्वांची 17, बेरीज करायची. 2 आणि 3 5 17, झाले, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 झाले. 17 आहे ना सर उत्तर? 17. 17 आहे ना. हो. ओके, समजलं हर्षित? हर्षित, आवाजामुळे पण माझा थोडासा प्रॉब्लेम येत असतो पहा मुलांना. हा, समजलं. समजलंय ना, काय अडचण नाही. हा समजलं. बरं, बाकीच्यांनाही समजलं नाही असं नो, चॅट बॉक्स मध्येच मला आन्सर द्या. काय होतं, तुमचे सर्वांचे माईक ऑन केले की तुम्ही खूप गोंधळ घालता. माझ्या ऑफलाईन मध्ये एवढा कधी गोंधळ नसेल, एवढा तो ऑनलाईन मध्ये होतो. बोला संचिता, माईक ऑन आहे आता. तिसरा क्रमांकाचा. मला तिसरा प्रश्न समजून सांगा ना. लगेच लगेच लगेच. तिसरा प्रश्न. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी 2 सर्वात लहान संख्या कोणती? बरं, आता इथे जर आपण पाहिलं पर्यायामध्ये, तर पर्यायामध्ये ए पर्याय सर्वात लहान आहे. पण हा जरी पर्याय लहान असला तरी असं कोणते अवयव आहेत का? 32, म्हणजे 2 मूळ संख्यांचा गुणाकार 32 आहे, असं होतं का कधी? संचिता, असं होतं का कधी? सांग बरं. 32 कधी कधी येतो सांग मला. 8च्या पाड्यात येतो 4 नंबरला. 8 चोक 32, आणखी 16 दुने 32. कसेही अवयव आपण करून घेतले. आता 2 अवयव आपण असे काढतो, पण याला मूळ अवयव नाही म्हणत. आता 8 आणि 4 मूळ अवयव म्हणजे शेवटपर्यंत ते मूळ राहिले पाहिजेत. 2 3 5 7 11 13 17 19 असेच नंबर राहिले पाहिजे, त्यालाच आपण मूळ म्हणतो. मग प्रत्येकाचे मूळ अवयव काढता येतात. जसं की आता 32चे जर पूर्ण मूळ अवयव काढायचं म्हटलं तर 5 वेळा तो 2 येतो, बरोबर. जसं की आता कुठलीही जोडी तुम्ही घ्या. आता मागच्या वेळेस आपण 8 आणि 4 ची घेतली होती, आता 16 आणि 2 ची घेऊयात. 16 आणि 2 ची घेतली. 16 कुणाचा गुणाकार 16 येतो? 8 गुणिले 2 चा. 8 दुने 16 झाला. पुढचा 2 आहे असा लिहायचा, कारण तो कधीच कुणाच्या पाड्यामध्ये येत नाही. जो येत नाही तो तसाच लिहायचा. 8 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 4च्या पाड्यात येतो, दुसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा हा 2 आणि नंतरचा 2 आहे असा. पुन्हा हा 4 कोणाच्या पाड्यामध्ये येतो तो पाहायचा. 4चे अवयव झाले 2 गुणिले 2, आणि नंतरचे 3 वेळा जे 2 आहे ते आहे असेच लिहून घ्यायचे.
याला आपण असंही लिहू शकतो की 2चा 5वा घात बरोबर 32 असंही होतं. आणि आता 33 दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळते. कोणाच्या मिळते? 11 गुणिले 3. 11 पण मूळ आहे, 3 पण मूळ आहे. 34. 17 गुणिले 2 34. दोघंही मूळ आहेत. आणि 35. 5 गुणिले 7. आपल्याला संख्या लहान पाहिजे होती. अवयव कोणतेही असले तरी चालतील. अवयव लहान मोठे असले तरी चालतील. पण संख्या दिलेल्या संख्यांपैकी आणि पर्यायामधूनच पाहायचा असतो असा पर्याय. आपण इतर कुठलाही नंबर पाहून चालणार नाही. जो पर्यायामध्ये दिलाय त्याच प्रश्नाचा त्याचाच पर्याय पाहावा लागतो. तुम्ही इतर संख्या पाहत बसला तर तुमचा वेळ जाणार. म्हणून त्या तिघांची जर तुलना केली तर पर्याय बी हा लहान पण आहे आणि दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने पण मिळतो. आता सर्वांना समजलाय का हा प्रश्न? प्रश्न क्रमांक 3. माईक सर्वांचेच ऑन आहेत. माईक सर्वांचे ऑन आहेत. मला फक्त सांगा आता हा मॅम, पहिला सोपे प्रश्न होते तरी पण आता घेऊयात. आणखी यापेक्षाही पुढच्या वेळी आणखी स्लो घेते. म्हणजे रिपिटेशन करण्याची वेळ येणार नाही. यापेक्षाही स्लो घेते तरी मी बराच वेळ थांबते तुमचा प्रत्येकाचा आन्सर येईपर्यंत. पहा आता 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकांची अदलाबदल केली, अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. मूळ संख्या म्हणजे आहे ती संख्या जी दिली ती. याला इथे मूळ संख्या असं म्हटलं जातं. जी संख्या दिली त्याला काय म्हणायचं? तर मूळ नाही ती. मूळ म्हणजे इथे प्राईम नंबर असा तुमचा एक भास होतो. पण हा प्राईम नाही. दिलेली संख्या म्हणजे मूळ. या अर्थाने ती मूळ आलेली. ही मूळ संख्या याला म्हणायचं मूळ संख्या. दिलेली संख्या किंवा मूळ संख्या. आणि आता यांची बदली करून घ्यायची. कोणाची बदली करायची होती? 3च्या जागी 6च्या जागी 9 आणि 9च्या जागी 6. आता मी बाकीचे तर नंबर आहे असे लिहिले. ज्यांची बदली केली त्यांना थोड्याशा वेगळ्या कलर मध्ये लिहिते. आता आन्सर काढूयात. आता 0 मधून 0 केला, 0 राहिला. 9 मधून 6 कमी केला. 1 मिनिट. हा तर 9 मधून 6 कमी केला तर हा 3 झाला. 4 मधून 4 कमी केला. अरे सॉरी, आपली ही जी संख्या झाली आपलं उत्तर मायनस मध्ये गेलं असतं. 1 मिनिट. ही संख्या जी मोठी संख्या आहे ती आपल्याला बदल केलेली अगोदर घ्यावी लागेल. 9 अगोदर घेतला ना आपण. यांची फक्त वजाबाकी करायची. आता वजाबाकी करून घ्यायचे. 0 आता 16 मधून 9 कमी केले. हे आता इथे उसना तर घेतो. 6 मधून नाही जात म्हणजे आपण उसना घेतलेला हा. तेव्हा हा 16, हा 3, 3 पुन्हा जात नाही, हा 13, हा 8. आता झाले किती? 7. त्यानंतर हे 9 आणि हे 2. हा 0 आहे असा. तेवढा फरक मिळाला पर्याय क्रमांक ए नुसार. आता समजलाय सर्वांना? हो समजला. हो समजला. मूळ संख्या आणि मूळ संख्या एकच आहे. पहिला क्वेश्चन समजला नाही. मॅम दिलेली संख्या आणि मूळ संख्या एकच आहे. 2024 का 25? मॅम तुम्हालाच पाहावं लागेल 2024 आहे का 25 आहे. माझ्याकडे 25च नाही पण मागच्या वर्षीच असेल हे गाईड. आता माझ्याकडे मॅडम काढलेले काय 24 व 25 दोघांचे आहेत. बरं आता आणि ऐका ज्यांना प्रश्न नाही समजले त्यांनी एकदा रेकॉर्डिंग रिपीट करत जाणार. काय मॅम 25 आहे का तुमच्याकडं? 25चं काय होतं? आता मी दरवर्षी नाही ना पुस्तक विकत घेऊ शकत. मी काय होतं आता मला एकच पुस्तक खूप वर्ष जातं. माझ्याकडे मुलांची असतात 25ची आणतात ते वेगळ्या प्रकाशनाचे पण आणतात, खूप सारे आणतात. माझ्याकडे जे आहे बरेचसे असतात पण मी एकदाच PDF काढून ठेवते. 25चं नाहीये माझ्याकडे. हे मागच्या 1 वर्षापूर्वीच असेल. काय मला पहिला क्वेश्चन समजला नाही.
एकदा तुम्ही पुन्हा रेकॉर्डिंग पहा. ज्यांना पहिला नाही ना समजला त्यांनी पुन्हा एकदा रेकॉर्डिंग पहा. 2 वेळा झालाय तो समजून. आणि तरी पण नाही समजला तर मग सांगेल. एकदा रेकॉर्ड मॅम इथं 2024 गाईड नाही मिळत. नाही मिळत. अरे 25चं घेतलं तरी काहीच अडचण नाही. तेच प्रश्न असतात. एखादा प्रश्न कुठेतरी नवीन येतो आणि जो प्रश्न नवीन येतो तो मला एक्सप्लेन करा ना तुम्ही. सॉरी मला सांगत जा, मी घेते तुम्हाला. जसे की आता हर्षितचा होता. नवोदयच्या गाईड मध्ये ना 2 का 3 टॉपिक वाढलेले आहेत. बरं ते घेऊन आता मी उद्याच पाहते. ऐका, मी उद्याच माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहते, ऑफलाईन मधल्या मुलांकडे कुठले टॉपिक वाढलेले आहेत. तर ते टॉपिक त्याचे मी PDF काढून ठेवते. पुस्तकाची नाही गरज पडणार. आन्सर कीचे पण फोटो काढून आणते. बस का आपण क्रॉस चेक पण करत जाऊयात. आता स्वाध्याय 1.5 आता जे चुकलेले होते प्रश्न आणि एकदा रिपीट करा. आजची रेकॉर्डिंग एकदा व्यवस्थित पाहून घ्या. जर तुम्ही एवढ्या वेळा जर लक्ष देत नाही तर एकच व्यवसाय एक टॉपिक संपायला जो 2 ते 3 दिवसांमध्ये संपायला हवा होता तिथे 8 ते 10 दिवस जातील. आणि रिव्हिजनसाठी राहतात हे टॉपिक वरती टेस्ट होणार आहे आपल्या. 70,805 ही संख्या अंकात कशी लिहाल? 1.5 पहा. पर्याय क्रमांक 1, 2 आता संख्या वाचन आहे. यामध्ये तरी कुठलाही प्रश्न कोणाचे उत्तर चुकायला नको. ओके, ऑप्शन नंबर बी आन्सर येते पाहता. 70,805. कधीही संख्या वाचन करताना काय करायचं? 3 अंक सोडायचे. एककाच्या बाजूने हे द्यायचं पॉइंट, काय म्हणतात त्याला, स्वल्पविराम द्यायचा. कोमा म्हणतो आपण याला. असा स्वल्पविराम द्यायचा. त्यानंतर दोघांचे गट करायचे आणि वाचन करायचं. म्हणजे वाचनही चुकत नाही आणि सोपं जातं. अपेक्षित काय होतं? 70,805 येथे झाले 70,805. पर्याय क्रमांक बी मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता इथे 3 हा 2 वेळा 3 आलेला आहे पहा. नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए ते आपण राहूयात. आता सुरुवातीचा जो 3 आहे तर 3 कुठल्या स्थानावरती आहे? 1000 स्थानावरती 3 आहे आणि एकक स्थानावरती सुद्धा 3 आहे. 1000 प्लेस वरती आणि युनिट प्लेस वरती. 1000 प्लेस वरती जो 3 आहे तर त्याची प्लेस व्हॅल्यू होईल 3000 आणि जो युनिट वरती आहे तर त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे तर ती 3 ला 3 आहे अशीच राहणार आहे. आपण याचं उत्तर अगदी ओरली काढू शकतो. 2997. किंवा जर वजाबाकी जर करायची असेल तर डायरेक्ट या शून्याकडून करायची. याचा 2 हा 9 हा 9 आणि शेवटी 10 घ्यायचं. यानुसार वजाबाकी करून घ्यायची. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. शेवटचा एक प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजेच 10,000 स्थानचा अंक कोणता? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी असं आन्सर येते जे की अगदी बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 म्हणजेच 10,000. पर्याय क्रमांक 4. बरं, प्रश्न समजलेत का इथपर्यंत? थांबूयात आपण. ओके, बाय. गुड. प्रश्न आपण उद्या घेऊयात आणि उद्या समजले. ऐका, जे नाही समजले ते उद्या रिपीट करा. मला उद्या सांगा.